मुंबईतील आझाद मैदान येथे महाराष्ट्र राज्य बांधकाम कामगार संघटना संयुक्त कृती समितीच्या वतीने आजपासून आंदोलन सुरू करण्यात आले। विविध प्रलंबित मागण्यांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी हे आंदोलन छेडण्यात आले असून मुख्यमंत्री यांना निवेदनही देण्यात आले। संघटनेच्या मते बांधकाम कामगारांचे सुमारे 20 लाख अर्ज प्रलंबित असून ते तात्काळ मंजूर करून लाभार्थ्यांच्या खात्यात रक्कम जमा करण्यात यावी अशी प्रमुख मागणी आहे। प्रमुख मागण्या: प्रलंबित 20 लाख अर्ज तात्काळ मंजूर करून आर्थिक मदत थेट खात्यात जमा करावी। महाराष्ट्र लोकसेवा हक्क हमी कायदा याची कडक अंमलबजावणी करावी। कामगारांना भविष्य निर्वाह निधी, पीएफ, पेन्शन आणि ग्रॅज्युइटी लागू करावी। महिला कामगारांसाठी प्रसूती लाभ व गंभीर आजारांवरील योजना सुरू कराव्यात। मागील 6 महिन्यात लागू केलेल्या जाचक अटी रद्द करून घरकुल योजना प्राधान्याने राबवावी। 9 सप्टेंबर 2014च्या शासन निर्णयानुसार प्रलंबित अर्ज मंजूर झाल्याचे घोषित करावे। बांधकाम कामगारांच्या मुलांना शिष्यवृत्ती मिळावी। पूर्वी मिळणारी मोफत औषध सेवा पुन्हा सुरू करावी। या आंदोलनात विविध जिल्ह्यांतील कामगार सहभागी झाले असून सरकारने लवकरात लवकर निर्णय घ्यावा, अन्यथा आंदोलन तीव्र करण्याचा इशाराही देण्यात आला आहे। सर, तुमचं नाव, कुठून आले तुम्ही? मी प्रमोद गोडघाटे, चंद्रपूर जिल्हा बांधकाम कामगार समितीचं मुख्य नियमनमंत्री म्हणून इथे आलेलो आहोत। कशासाठी आंदोलन मध्ये बसला? इमारत बांधकाम कामगार मंडळामध्ये जो काही एक भोंगड कारभार चाललेला आहे, भ्रष्टाचाराच्या काही गोष्टी चाललेल्या आहेत, त्याला काही उघड करण्याकरिता काही सरकार ज्या गोष्टीची उदवणूक करते अशा कायद्याची अंमलबजावणी व्हावी याकरता यात मुख्यत्वे करून आम्ही या बाबीसाठी आलो की 5 फेब्रुवारीला जेव्हा संपूर्ण ठिकाणी चंद्रपूर तालुके सुरू झालेले होते त्या दरम्यानमध्ये म्हणजे पूर्ण महाराष्ट्रभर चंद्रपूर कामगार सुविधा केंद्र सुरू झाले होते। त्या 356 पैकी 2 तालुका कामगार सुविधा सुरू झाले होते। त्यापैकी चंद्रपूर तालुका सुविधा केंद्र आहे ज्याला आता वर्षापेक्षा जास्त कालावधी होत आहे। त्याचं टेंडर निघालेलं आहे, त्याचं सर्व काही अलॉटमेंट आहे, पण ते तालुका सुविधा केंद्र सुरू करण्यात आलेलं आहे। त्याचं आम्ही निवेदन दिलं। यासह लोकसेवा हमी कायदा ज्याची अंमलबजावणी आम्ही सप्टेंबर महिन्यापासून सुरू केलेली आहे। आज तेव्हापासूनचे 15 महिन्यापासूनचे अर्ज प्रलंबित आहेत। एकेका ठिकाणी ठिकाणी असल्याने ते अर्ज निकाली काढले जात नाही। तर म्हणून आमचं म्हणणं असं आहे की तुम्ही ज्या लोकसेवा कामगार कायद्याची जेव्हा उदोउदो करता त्याची अंमलबजावणी करावी या मागणीसाठी आम्ही आलेलो आहोत। आम्ही या बाबीसाठी आलेलो आहोत की सुप्रीम कोर्टाचा एक स्कॉलरशिपच्या संदर्भातला जो निर्णय आहे 2005चा, त्याचे इंटरप्रिटेशन बोर्ड वेगळ्या पद्धतीने करतात, चुकीच्या पद्धतीने करतात। आम्ही बघतो आहे की प्रशासकीय मधले लोक कसे चुकीचे इंटरप्रिटेशन करतात, त्याचा दुष्परिणाम काय त्याचं आम्ही ताजं बघितलं। निवडणुकीच्या काळामध्ये कास्टच्या संदर्भातल्या निवडणूक आयोगाने एक वेगळं इंटरप्रिटेशन केलं होतं आणि मग ओबीसीचा रिझर्वेशन कमी करायला जावं लागलं। तशाच प्रकारचं रिझर्वेशन, तशाच प्रकारचं एक जजमेंट आहे आनंद कुमारच्या बाबतीतलं सुप्रीम कोर्टाचं, ज्या स्कॉलरशिप द्यायची आहे, दुहेरी स्कॉलरशिपला रोखठाम करायचं, हे बोर्ड आम्हाला स्कॉलरशिप देत नाही। बोर्डाचं काम काय? या बोर्डामध्ये पैसा कोण भरतो? या बोर्डामध्ये पैसा कामगार भरतो, या बोर्डामध्ये पैसा ठेकेदार भरतो। त्यांच्या पैशाच्या भरवशावर कामगारांच्या मुलांना लाभ दिला जातो आणि तो शैक्षणिक लाभ दिला जातो। कामगार हा शिष्य नसतो, त्याचा मुलगा त्याच्या मुलाला लाभ मिळावा शिक्षणासाठी यासाठी दिलं जातं। मग शिष्यवृत्ती हा शब्द जोडून त्या जजमेंटचं चुकीचं इंटरप्रिटेशन करून मुलांचं स्कॉलरशिप रोखण्यात आलेलं आहे, प्रसूतीचा लाभ रोखण्यात आलेला आहे आणि मुख्यत्वे करून त्या ठेकेदारांना फायदा व्हायला पाहिजे आणि त्या ठेकेदाराकडून कमिशन मिळायला पाहिजे। तसं पेटी, भांडे या गोष्टीवर पैसा खर्च केला जातो या बोर्डाकडून। या बोर्डाचा जवळजवळ 80% पैशांवरती सचिवाचं नियंत्रण आहे आणि ज्या योजना द्यायला पाहिजे दोन्ही अधिकाऱ्यांकडे त्याच्यावरती फक्त 10%चं नियंत्रण त्यांच्याकडे दिलेलं आहे। म्हणून हे करप्शन संपलं पाहिजे, हा रेशो पलटला पाहिजे। यासह सर्वात महत्वाची बाब ही आहे की गेल्या 20 महिन्यापासूनचे प्रलंबित असलेले अर्ज तुरंत निकाली निघाले पाहिजेत अशी त्यांची मागणी आहे। जर सरकारने तुमचं नाही ऐकलं तर पुढचं पाऊल काय असणार? पुढचं पाऊल निश्चितच एका संघटनेकडे एक लोकतांत्रिक पद्धतीने लढा देणे असतो। यासह सरकार लोकतांत्रिक पद्धतीने त्या लढ्यात समजत नसेल, आम्ही इथे आंदोलनात बसलो, ऑपरेशनला बसलो, याच्याकडे जरी समजत नसेल, आमच्याशी निगोशिएट करायला तयार नसेल, तर निश्चितच आम्हाला कोर्टाचं मत
कारण तो तिकीट पर्याय आम्हाला उपलब्ध असतो. आज या सरकार या बोर्डाच्या विरोधात आम्ही 4 ठिकाणी तिकीट टाकून ठेवलेलं. सरकार 4 ठिकाणी कुचकामी पडलेले. सरकारने एक स्थानिक आमदारांची कमिटी बनवली आहे. कोणाच्या धर्तीवर? लाडकी बहिणीच्या धर्तीवर. जसं लाडकी बहिणीसाठी कमिटी बनवल्या होत्या त्याच धर्तीवर इथे कमिटी बनवून बसलेली आहे आणि सरसकट कोणालाही पसंत करायचं, सरसकट बोगस नोंदण्या करायचं. सरकार आता त्या नोंदण्यासाठी धावलेलं आहे. म्हणजे सरकार काय करायचं निवडून येण्यासाठी या मंडळाचा वापर करून घेत आहे. ही चुकीची पद्धत आहे, त्याचा आम्ही विरोध करतो.